आळंदीमध्ये बाललैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। आळंदीतील 175 वारकरी शिक्षण संस्थांचा सर्वे त्यामुळे सुरू आहे। शिक्षण संस्थांच्या कागदपत्रांची तपासणी देखील केली जाते। दरम्यान या सर्वे संदर्भात आढावा घेतलेला आहे। समितीच्या सदस्यांची बातचीत देखील केलेली आहे आमचे प्रतिनिधी तुषार सरेकर यांनी। आळंदीमध्ये वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांच्या विरोधात आता महिला बालकल्याण विभाग आणि आळंदी नगर परिषद सज्ज झाल्याचं पाहायला मिळते। कारण याच ठिकाणी असणाऱ्या ज्या वारकरी शिक्षण संस्था आहेत त्या वारकरी शिक्षण संस्थांची आता तपासणी महिला बालकल्याण विभागाच्या मार्फत केली जाते आहे। आळंदी शहरातील ज्या संपूर्ण या शिक्षण संस्था आहेत या शिक्षण संस्थांमध्ये ही तपासणी केली जाते आहे। एकंदरीत 20 पथकं खरं तर या संपूर्ण परिसरामध्ये कार्यरत आहेत आणि 175 पेक्षा अधिक संस्थांची यामध्ये तपासणी होती आहे। यामध्ये विविध नियमावली खरं तर या संस्थांना घालून देण्यात आलेली आहे आणि ह्या प्रश्नावलीमध्ये काय म्हटलं आहे नक्की आपल्या समवेत या समितीचे काही सदस्य आहेत। काय एकंदरीत या मध्ये आपण तपासलं जातंय, काय एकंदरीत सांग। नमस्कार। शासनाच्या निर्देशानुसार आम्ही वारकरी शिक्षण संस्था यांचा सर्वेक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेला आहे। त्यानुसार आम्ही सर्वेक्षणासाठी वारकरी शिक्षण संस्थेला प्रत्यक्ष भेट देऊन सर्वेक्षण करत आहोत। त्यामध्ये ती संस्था रजिस्टर्ड आहे किंवा नाही, ते रजिस्टर असेल तर त्यांची नोंदणी प्रमाणपत्र आहे का, त्यांची समिती स्थापन केलेली आहे का, भोजनाचा प्रकार कशा प्रकारे भोजन दिलं जातं, मुलांची राहण्याची व्यवस्था कशी आहेत, मुलांच्या राहणाऱ्या त्यांचा वयोगट किती आहे, ज्याप्रमाणे रजिस्टरमध्ये नोंद केलेली आहे त्याप्रमाणेच मुले तिथे आहेत का, त्यांच्या नोंदवहीमध्ये त्यांची नोंद झालेली आहे का, किंवा त्यांच्या शौचालय स्वच्छतागृह याबाबत किती मुलांसाठी किती ऑथराईज आहे आणि त्याची व्यवस्था कशी आहे, या सर्व बाबींची आम्ही माहिती घेत आहोत। त्यासाठी आम्ही सर्वेक्षण करत आहोत। येत्या काळामध्ये या संस्था चालू राहतात का बंद होतात हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तुषार सरेकर, पुढारी न्यूज, आळंदी, पुणे।